मित्रांनो, सुंदर दिसणारं आकर्षक असं मोरपीस आपल्या घरामध्ये अनेक चमत्कार घडवून आणू शकतं. आपल्या अनेक समस्या दूर करू शकतं असं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार तसंच ज्योतिषशास्त्रानुसार मोरपिसाचे काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या रोजच्या जीवनातल्या समस्या दूर होतील. आता कुठल्या समस्येसाठी कुठल्या प्रकारचा उपाय करायचा, तसंच घरात तुम्हाला मोरपीस ठेवायचा असेल तर ते कुठल्या दिशेला ठेवायचं, त्यामुळे कुठल्या प्रकारच्या त्रासातून तुम्हाला सुटका मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, त्याबरोबरच 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर त्या सगळ्या लोकांना कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया मोरपिसाकडे. सुंदरसं मोरपीस आपल्या डोळ्यांना, आपल्या नजरेला जसं आकर्षून घेतं तसंच ते आपल्या मनाला सुद्धा मोहून टाकतं, नाही का? भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मोरपीस प्रिय होता. मोरपीस ते आपल्या मुकुटामध्ये धारण करत असत. भगवान श्रीकृष्णांना आजही मोरपीस अर्पण केलं जातं. हेच मोरपीस आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर कुठल्या प्रकारचे लाभ आपल्याला होतात? घरात अर्थात सुख समृद्धी येते. मोरपिसाचा एक उपाय तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी करू शकता. उपाय काय आहे? सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे 8 मोरपीस घ्या. ते व्यवस्थित एकत्रित बांधा आणि मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. असं केल्याने घरातला वास्तुदोष दूर होतो. त्याचबरोबर या मोरपिसांना तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या व्यक्तींना ते दिसतील. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपीस देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. नियमित पूजा झाल्यानंतर मोरपिसाच्या या पंख्याने तुम्ही देवाला हवा सुद्धा घालू शकता. ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरपिसाचे वेगवेगळे उपाय बघणार आहोत. म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे काही, तर काही वास्तुशास्त्राप्रमाणे. आता ग्रहदोष दूर करण्यासाठी सुद्धा मोरपिसाचा उपाय केला जातो. जर तुम्ही शनीच्या त्रासामुळे चिंतित असाल, तुम्हाला 7.5 चालू असेल, शनी महादशा चालू असेल किंवा तुम्हाला सांगण्यात आलं असेल की कुंडलीमध्ये तुमची शनीची स्थिती ठीक नाहीये, तर अशा वेळी शनिवारी हा उपाय केल्यास आराम मिळतो. काय करायचंय? शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस बांधा. 5 अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असं केल्यामुळे शनीपासून होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळतो असं म्हटलं जातं. जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल, कितीही प्रयत्न करून पैसा घरात येत नाही, टिकत नाही, अशी तुमची समस्या असेल, तर तुम्ही पैसे ठेवण्याच्या जागी 3 मोरपीस नक्की ठेवा. म्हणजे तुम्ही घरामध्ये कपाटात जिथे कुठे पैसे ठेवत असाल तिथे 3 मोरपीस ठेवा. असं केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की घरातली नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपीस लावलं. घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्यामुळे प्रवेश करू शकत नाही. म्हणून तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा मोरपीस लावू शकता. मंडळी, आता मुलांची एकाग्रता वाढावी अशी तुमची इच्छा असेल तर मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा. भगवान श्रीकृष्णांना मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलं बाळकृष्णाचंच रूप आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस लावावं. त्यामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते असं म्हटलं जातं. मित्रांनो, मोरपिसाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल. मोराचं महत्त्व धार्मिकदृष्ट्या इतकं का आहे? भगवान शिवशंकरांचे पुत्र कार्तिकेय यांचं वाहन सुद्धा मोर आहे. तसंच माता सरस्वतीचं वाहन देखील मोर आहे. भगवान श्रीकृष्ण ही मोरपीस आपल्या मुकुटामध्ये धारण करत असतात. म्हणजेच मोराला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच मोरपिसाचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. अनेक लोक मोरपंखाचा वापर घर सजवण्यासाठी करतात. मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर आणि मन मोहून घेणारं असतं. पण हे मोरपीस तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवले, घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे त्याची रचना केली, तर तुम्ही तुमच्या अडचणी देखील दूर करू शकता. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख फोटो फ्रेम करून तुम्ही तुमच्या घरात ठेवलं तर त्यामुळे सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात. त्याशिवाय जिथे कुठे पैसे ठेवता, म्हणजे तुमचं दुकान असेल तर व्यवसायाचा तुमचा गल्ला असेल, तिथे सुद्धा तुम्ही 1 मोरपीस ठेवू शकता. त्यामुळे पैशांच्या समस्या येत नाहीत असं म्हटलं जातं. जर पती पत्नीच्या नात्यामध्ये तणाव असेल तर घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसं लावावी किंवा मोरपिसाचा फोटो लावावा असं म्हटलं जातं.
त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये असणारा तणाव दूर होतो. आता जर तुमचे पैसे कुठे अडकून पडले असतील, खूप मागे लागूनही समोरची व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही अगदी चिंतातूर झाला आहात, हैराण झाला असाल, तर एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिटकून ठेवा. रोज संध्याकाळी त्याला उदबत्तीने ओवाळा. हा तोडगा ज्यांचे पैसे अडकून पडले आहेत त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. 3-4 महिन्यातच येणी असलेली रक्कम परत मिळते असं म्हटलं जातं. आता तुमच्या घरात लहान मुलं आहेत, मुलगा असू द्या किंवा मुलगी, पण ते खूप हट्टी असतील. काही केलं तरी ऐकत नाही. कधी कधी आईच्या अगदी डोळ्यात पाणी येतं की इतकं हट्टी आपलं मूल कसं आहे असा प्रश्न आईला पडतो. अशा वेळी सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे एक उपाय सांगितला जातो. आपला मुलगा हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो. हे झाले वास्तू उपाय. पण तुम्हाला हे माहिती आहे का की भगवान श्रीकृष्णांना मोरपीस इतकं प्रिय का आहे? एका पौराणिक कथेनुसार गोकुळात एक मोर निवास करत असे. तो श्रीकृष्णांचा अनन्य भक्त होता. कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळ कृष्णाच्या दाराजवळ जाऊन तो जप करू लागला. तो मोर अखंडपणे कृष्ण 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 असे नामस्मरण करत असे. पाहता पाहता 1 वर्ष सरले तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण काही प्रसन्न होईना. एक दिवस तो दुःखी झाला आणि मोराला अश्रू अनावर झाले. तिथूनच जात असलेल्या एका मैनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले. मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले. एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा अंदाज मैनेने बांधला. परंतु तो कृष्णद्वारी जाऊन का रडतोय असा प्रश्न तिला पडला. मैना मोराजवळ आली आणि तिने मोराला याबाबत विचारणा केली. यावर मोर मैनेला म्हणाला की गेले वर्षभर मी कृष्ण नावाचा जप करतोय, मात्र कृष्णाने अजूनपर्यंत मला पाणी देखील विचारले नाही, मला दर्शनही दिले नाही. मोराचं म्हणणं ऐकून मैना म्हणाली की आपण बरसाना इथे राधा राणीकडे जाऊया. ती खूप दयाळू आहे, यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्कीच मदत करेल. मैनेचं म्हणणं मोराला पटलं आणि मग ते दोघंही बरसाना इथे राधा राणीकडे गेले. मोराने तिथेही कृष्ण नामाचा जप सुरू ठेवला. कृष्णाचं नाव ऐकून राधा राणी धावतच आली. राधेने मोराला तो कुठून आला आहे याबद्दल विचारणा केली. तेव्हा राधेच्या मायेने मोर आनंदून गेला. राधा राणींचा विजय असो असा जयघोष त्याने केला. मोर म्हणाला, आत्तापर्यंत मी तुम्ही खूप दयाळू आणि करुणामयी असल्याचं ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष मात्र आज मी तुम्हाला पाहिलं. राधा राणीने उत्सुकतेपोटी विचारणा केली. तेव्हा मोराने राधा राणीला सांगितलं, गेली वर्षभर मी कन्हैयाच्या द्वारापाशी कृष्ण नामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही, मला पाणीही विचारले नाही. मोराच्या या उत्तराने राधा राणी लगेच म्हणाली, अरे मोरा, माझा कृष्ण निर्मोही नाही, तू फक्त कान्हाच्या द्वारी जाऊन जप कर, मात्र यावेळी कृष्ण नाव न घेता राधे राधे असा जप कर. असा सल्ला राधेने कृष्णाला दिला. मोराने राधेचे म्हणणे ऐकले आणि कृष्णद्वारी जाऊन तो राधे राधे असा जप करू लागला. राधेचं नाव ऐकून कृष्ण धावतच तडक मोराकडे आला आणि मोराला विचारले की तू कुठून आला आहेस. त्यावर मोराने सांगितले की माधवा, गेली वर्षभर मी तुझ्या नावाचा जप करतो आहे, पण तू माझ्याकडे पाहिले देखील नाहीस, पण आज राधा राणीच्या नावाचा जप करतास तू माझ्याकडे धावत आलास. कृष्ण म्हणाला की तू राधेचं नाव घेतलंस त्यामुळे मला यावं लागणारच होतं. तू राधेचं नाव घेतलंस हे तुझं सौभाग्य. जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत माझ्या शिरावर तुझे मोरपीस मी धारण करेन, असा भगवान श्रीकृष्णांनी त्या मोराला वर दिला आणि त्यानंतर मोराला शुभ आशीर्वाद देऊन त्याचं मोरपीस आपल्या मुकुटात धारण केलं. तर मंडळी, असं हे मोरपीस घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. तुमच्या घरात देखील मोरपीस आहे का? तुम्हाला त्याचा कसा लाभ झालाय? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.